माहिती मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सर्वात प्रथम आपले व्हिडिओज पाहण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, माहिती मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण एका जाहिरातीबद्दल जाणून घेणार आहोत. इथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज न सादर करता ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. हे पाहू शकते ते महाराष्ट्रासाठी देखील वॅकेन्सी आहेत. मध्य प्रदेशसाठी, महाराष्ट्रासाठी आहे म्हणून मी तुम्हाला या वॅकन्सीबद्दल सांगत आहे. स्पेशलिस्ट ग्रेड 2 आहे. स्पेशलिस्ट ग्रेड 2 आहे. हे सिनियर स्केलचं आहे, तर हे ज्युनियर स्केलचं आहे. ज्युनियर स्केलसाठी 403 जागा, तर सिनियर स्केलसाठी 155 जागा. तर आपल्याला इथे एज रिलॅक्सेशन आणि आपण सॅलरी बघूया. तर सिनियरसाठी सॅलरी आहे 78 पासून सुरू होणार आहे. तुमच्या त्यात DA अलाउन्स मिळून इथे तुमची सॅलरी 80-85पर्यंत जाऊ शकते. त्यानंतर ज्युनियर लेवलला आपण बघितलं तर 10,000च कमी एवढा फरक आहे, म्हणजे 67,000 आहे. एज लिमिट आहे मॅक्झिमम 45 आहे. पण जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल म्हणजे SC ST OBC PWD एक्स सर्व्हिसमध्ये, तर तुम्हाला इथे 5 वर्षाचा एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. अर्ज कसा सादर करायचा आहे आपण जाणून घेऊया. इथे तुम्हाला कार्डिओलॉजी आहे, म्हणजे हे जे पोस्ट आहे हे सगळे मेडिसिन इन डॉक्टरेट, म्हणजे तुमचं डॉक्टरेट डिग्री झाली पाहिजे आणि तुमचा 5 वर्षाचा अनुभव असला तर तुम्ही ते अप्लाय करू शकतात. तर हे पाहू शकतात इथे महाराष्ट्रासाठी जागा आहेत 9, म्हणजे टोटल 9 जागा आहेत. त्यातले अनरिझर्वसाठी 1 आहे कार्डिओलॉजीसाठी. अशा प्रकारे तुम्ही आपल्या कॅटेगरीनुसार जागा चेक करू शकता. याची मी PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. त्यानंतर इथे प्रत्येक असे 11 संवर्ग आहेत, त्यासाठी तुम्हाला 11 वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्याकडे. तर आता आपण बघूया इथे एक्झाम एसेन्शियल क्वालिफिकेशन. तुमच्याकडे सांगितल्याप्रमाणे डॉक्टरेट डिग्री पाहिजे संबंधित, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा काही डिग्रीसाठी PhD लागते. अशी तुमच्याकडे DM किंवा मास्टर इन केमिस्ट्री अशा डिग्री असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांच्या क्वालिफिकेशन आणि त्यांच्या एक्सपिरियन्सवरून तुम्हाला इथे पहिलं प्राधान्य दिलं जाईल. जेवढा जास्त एक्सपिरियन्स तेवढं तुम्हाला प्राधान्य. आता क्वालिफिकेशन मी सांगल्याप्रमाणे फॉर एक्झाम्पल ॲनेस्थेसिया असेल तर तुमच्याकडे मेडिसिन डॉक्टर ॲनेस्थेसियामध्ये झाली पाहिजे, किंवा तुमच्याकडे इथे 2 वर्षाचा कोर्स म्हणजे त्याचे एक्सेप्शनल दिलेले आहेत. त्यानंतर फॉर एक्झाम्पल आपण पॅथॉलॉजी घेतलं तर इथे मेडिसिन इन डॉक्टरेट पॅथॉलॉजी तुमच्याकडे MD डिग्री, म्हणजे तुमचं डॉक्टरेट कंप्लीट झालेलं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला इथे सिनियर लेवलसाठी PhD मागत आहेत. ह्या क्वालिफिकेशन प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत, म्हणजे व्हिडिओमध्ये सांगणं पॉसिबल होणार नाही. पण एक तुमची डॉक्टरेट डिग्री झाली असेल आणि तुमची संबंधित ट्रेडमध्ये म्हणजे फिजिओथेरपी असेल, रेडिओलॉजी असेल, तर तुम्ही ते अप्लाय करू शकता. ॲप्लिकेशन फी आहे 500 रुपये आहे. आणि हे तुमचे इथे ॲड्रेस दिलेला आहे. तुम्ही ज्या राज्यातून बिलॉंग करतात, आता आपण इथे महाराष्ट्राबद्दल बोलतो आहे, तर आपण मी तुम्हाला महाराष्ट्राचं दाखवतो. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला या ॲड्रेसवर तुम्हाला अर्ज तुमचा एनव्हलप करून द्यायचा आहे, एनव्हलप करून. तर रिजनल डायरेक्टर आहे SS कॉर्पोरेशन, पंचदीप भवन, जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई 400013. या पत्त्यावर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत. तर ॲप्लिकेशन अप्लाय करण्यासाठी इथे तुम्हाला फॉर्मॅट दिलेला आहे. यानुसार तुमचे डॉक्युमेंट सबमिट केले पाहिजे. म्हणजे सर्व्हिसमॅन असाल तर तुमचे ते सर्टिफिकेट असेल, तुमचे कास्ट असेल तर त्यासोबत तुमचं नॉन क्रिमिनल म्हणजे OBC असेल तर नॉन क्रिमिनल, SC SC असेल तर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट तुमचं जॉईन करून 26 मे 2025च्या आधी तुम्हाला हे सबमिट करायचं आहे. आणि हा आहे तुमचा अर्जाचा नमुना. याची तुम्ही प्रिंटआउट काढू शकता. याची पण मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिथून तुम्ही इथे डाउनलोड करू शकता. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता. जर याबद्दल काही शंका असतील तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आम्ही तुमचा डाऊट सॉल्व्ह करू. धन्यवाद.